रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये नाडे उंबरवाडी गावात अघोरी कृत्य करण्यात आले। पैशांचा पाऊस पाडण्याच्या बताया करत स्मशानभूमीत अघोरी कृत्य करण्यात आले। एका जिवंत व्यक्तीला सफेद कपड्यात बांधून स्मशान भोवती फिरवलेला आहे। नाडे उंबरवाडीतील गावकऱ्यांना हटकल्यानंतर आरोपींनी त्या ठिकाणाहून पळ काढला। 2 आरोपींना पेण पोलिसांकडून अटक करण्यात आली, मात्र एक आरोपी हा फरार आहे। पेणमध्ये नाडे उंबरवाडी गावात अघोरी कृत्य केल्याचा धक्कादायक असा हा प्रकार समोर आला आहे। पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी कृत्य त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। हे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। त्या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील स्मशानभूमी काहीतरी जाळत असल्याचा प्रकार गावकऱ्यांच्या निदर्शनास आला। म्हणून सदरचा प्रकार खात्री करण्यासाठी नाडे गावातले सर्व ग्रामस्थ रात्रीच्या वेळी 1:30 ते 2च्या सुमारास सदर ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी त्यांना सदर 7 ते 8 इसम एक अघोरी प्रथा करून तिथे जादूटोणा वगैरे करायचे निदर्शन आले। सदर 2 इसमांना आम्ही चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवडीची उत्तर दिली। त्यानंतर त्यांनी सांगितलं की पैशांचा पाऊस पडत असल्याचं आम्ही त्यांना सांगितलं। सर 2 इसमांना घेऊन ताब्यात घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला आलो। महाराष्ट्र अघोरी जादूटोणा विरोधी कलम सेक्शन 3 नुसार व बीएनएस सेक्शन 309 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर जैन आपल्यासोबत जोडले। सागर, अघोरी प्रकार समोर आलाय। पैशाचा पाऊस पाडण्याच्या बताया करत स्मशानभूमीमध्ये अघोरी कृत्य करण्यात आलंय। काय ही संपूर्ण घटना काय? नक्कीच, कारण रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातील वाखरूळ ग्रामपंचायतीमधील नाडे उंबरडे गावाच्या स्मशानभूमीत 5 मार्चच्या मध्यरात्री अनोळखी 6 ते 7 व्यक्तींनी अघोरी कृत्याचा डाव उंबरडे स्मशानभूमीच्या आणला होता। ही माहिती ग्रामस्थांना समजता ग्रामस्थांनी स्मशानभूमीकडे धाव घेऊन पाहिले असता तर एक जिवंत व्यक्तीला सफेद कपड्यामध्ये बांधून स्मशानाच्या भोवती फिरवत असताना असले निदर्शन आले। याकरिता ग्रामस्थांनी पुढे येऊन जाब विचारले असता अघोरी कृत्य करणारे तिथून पळ काढण्याची सुरुवात केली, परंतु ग्रामस्थांनी पाठलाग करून यांची दोघांना पकडण्यात यश आले। सदरची घटना ही माहिती पेण पोलीस स्टेशनला देऊन पकडलेल्या आरोपींना पेण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। यावेळी स्मशानभूमीतील अघोरी कृत्य करण्याकरिता लागणारे साहित्य, मानवी खोटी, लिंबू, टाचण्या, मिरची, त्याचबरोबर आधीच असे साहित्य हे पोलिसांच्या ताब्यात पोलिसांनी गोळा करून ताब्यात घेतलेले आहे व यातील तिसरा जो आरोपी आहे तोही सुद्धा पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। परंतु यांना न्यायालयाने हजर केले असता 11 मार्चपर्यंत यांना न्यायालय कोठडी दिल्याचे पोलिसांकडून माहिती प्राप्त झालेली आहे। अधिकची तपास पेण पोलिसांचे संदीप बागुल हे करत आहेत। नक्कीच सागर, खरं तर पैशाचा पाऊस पडण्याच्या बात्या करून असा संपूर्ण प्रकार समोर आलेला आहे। या संदर्भात कारवाईसाठी आता पोलिसांच्या माध्यमातून काय अपडेट आहेत? सध्या रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अजून जे फरार आरोपी आहेत त्यांचा पोलीस आता शोध घेत आहेत, परंतु यांना आम्ही 3घांना अटक केलेली आहे व उर्वरित लवकर आरोपी अटक केले जातील अशी त्यांनी ग्रामस्थांना विश्वास दिलेला आहे। नक्कीच सागर, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।